नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स. हे नूडल्स बनवायला खूप सोपे आहेत, झटपट तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी उकळायला ठेवूया. त्यामध्ये थोडे मीठ आणि 1 चमचा तेल घालूया. पाणी छान उकळायला लागले की त्यामध्ये आपल्याला हक्का नूडल्स ॲड करायचे आहे आणि आपल्याला जवळपास 80 ते 90% शिजवून घ्यायचे आहेत. नूडल्स शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नूडल्स जास्त शिजवू नका. ते फक्त 80 ते 90% शिजले की गॅस बंद करा, कारण आपण नंतर ते भाज्या आणि सॉससोबत पुन्हा टॉस करणार आहोत, तर त्यामध्ये ते सुद्धा ते शिजणार. आता आपण बघूया आपले नूडल्स शिजले काय. तर हे बघा, सहज तुटतायत, म्हणजे आपले नूडल्स छान व्यवस्थित शिजलेले आहेत. नूडल्स शिजल्यानंतर ते लगेच गाळून घेऊया आणि त्यावर थंड पाणी घालूया. यामुळे नूडल्स जास्त शिजणार नाहीत आणि एकमेकांना चिकटणारही नाहीत. आता त्यावर थोडे तेल घालून हलकेच मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवूया. आता नूडल्ससाठी भाज्या तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी कोबी बारीक आणि लांब कापून घेतलेली आहे. त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा उभा आणि पातळ कापलेला आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला कांदा छान बारीक पातळसा कापायचा आहे. त्यानंतर ढोबळी मिरची सुद्धा आपल्याला अशीच लांब आणि पातळशी कापून घ्यायची आहे. त्यानंतर एक गाजर घ्यायचं आहे. गाजर बघा, आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे. अगदी बारीक आणि लांब पातळ काप असे घ्यायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ लागेल, काळी मिरी पावडर आणि सोया सॉस लागेल, ग्रीन चिली सॉस आणि स्प्रिंग अनियन आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवर एक मोठी कढई ठेवायची आहे, किंवा तुमच्याकडे जर वॉक असेल तर वॉक ठेवायचा. त्यानंतर कढई छान गरम झाली की त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला अगदी असं छान पसरवून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि बारीक चिरलेलं आलं घालून काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसणाचा छान सुगंध आला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला छान 1 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गाजर, ढोबळी मिरची आणि कोबी घालून घ्यायचे आहे. आणि थोडे स्प्रिंग ओनियन पण घालायचं आहे. या सर्व भाज्या आपल्याला मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायच्या आहे. भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत आपल्याला. थोड्या कुरकुरीत राहिल्या तर नूडल्सची चव खूप छान लागते. आता सॉस घालण्याची वेळ झाली आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून सोया सॉस, त्यानंतर 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस घालायचा आणि 1 टीस्पून व्हिनेगर घालायचं आहे. त्यासोबत अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया. सर्व साहित्य एकदा चांगले मिक्स करून घेऊया. आता आपण त्यामध्ये शिजलेले नूडल्स कढईमध्ये घालूया. नूडल्स घातल्यानंतर आपल्याला टॉस करत सर्व साहित्य नीट एकजीव करून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनिटे नूडल्स टॉस केल्याने त्यांना अगदी रेस्टॉरंटसारखा स्वाद येतो. आपले गरमागरम, चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स सर्व करण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कुक क्राफ्ट अँड क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीजसाठी आमच्या चॅनलसोबत नक्की जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.